माजी सैनिक प्रकाश वाघमारे गेल्या 3 वर्षापासून माझ्या ताब्यातील घरशेड पोलिसाच्या सहमतीने पिंपळनेर व मोची पिंपळगावच्या काही अपराध्यांनी मिळून गॅस वेल्डिंगच्या सहाय्याने तोडून त्या वस्तू साहित्य देवदेवताची विटंबना करून घेऊन गेलेले आहेत। त्यावर कारवाई करावा म्हणून मी सतत त्या पोलीस अधीक्षक आणि जिल्हा अधिकारी सर्वांकडे अर्ज विनंती वरिष्ठाकडे करीत आहे, परंतु ते दखल घेत नाहीत। वास्तविकता ही 662 गट नंबरची जमीन आहे। ती जमीन मला प्रस्तावित केलेली आहे। एक व्यक्तीच्या नावावर 2 ठिकाणी जमीन असल्यामुळं 662 जमीन शिवणीतील मला देण्याचे प्रस्तावित केलेले आहे, परंतु अद्याप प्रस्तावित न केल्याने आणि मी तिथे उपजीविका भागून राहत असल्याने कोणत्या तरी राजकारण्याच्या सल्ल्याने पोलीस आणि समोरील ज्याच्या नावावर आहेत ते अपराधी हे माझे पिकांचं आणि घरशेड पाडण्याचं नुकसान करीत आहेत। याला पोलीस अधिकारी आणि जिल्हा अधिकारी कार्यालय जबाबदार आहे। आज या ठिकाणचे निवासी जिल्हा अधिकारी शिवकुमार स्वामी येथे उपोषणस्थळी आले। मी 2 दिवसापासून बिमार आहे, तरी ते मला इथं बसून का नाही म्हणून धमकावत आहेत। मी त्यांना म्हणतो की मला दवाखान्यात जावं लागते आणि तुम्ही माझे जे काय माझं म्हणणं आहे ते ऐकून घेत नाहीत, म्हणून मी आता सध्या 14 ऑगस्टपासून इथं उपोषण करीत आहे आणि यापूर्वी 3 वर्षापासून उपोषण करीत आहे। तुम्ही दखल घेत नाहीत आणि आम्ही दवाखान्यात वगैरे गेलो तर आम्हाला जबराना धमकावत आहेत। हे तुमचं वर्तन योग्य नाही। जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या समस्या सोडवल्या पाहिजेत। तसेच मी या ठिकाणी SP पोलीस अधीक्षक बीड यांचं फोटो लावलेला होता, तो फोटो लावायचा नाही, इथं लावायचा नाही आणि म्हणून मला ते धमकावत आहेत। कारण की त्यांनी माझे जे बी काम आहे कारवाई करण्याचं अपराध्यावर ते केलेलं नाही। 3 वेळेस त्यांना भेटलेलं आहे, म्हणून मी त्यांचा फोटो लावणारच आहे। सध्या मी बिमार अवस्थेत असल्यामुळं मी या ठिकाणी फोटो वगैरे लावलेला नाही। का तर लोकांना लक्षात यावं की अपराध्याचं समर्थन करणारा पोलीस अधीक्षक आहे आणि जिल्हा अधिकारी ही त्यांना जबाबदार आहेत। अशा व्यक्तींना अपराध्यांना त्वरित सजा करण्याचं कॅमेऱ्यात दाखविले, व्हिडिओ दाखविले, फोटो दाखविले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाहीत आणि ज्यांचा काही पुरावा नसतो अशावर मात्र हे कारवाई करतात। या ठिकाणी जिल्हा अधिकारी बीडच्या समोर आम्ही उपोषण करीत आहेत। पावसात आम्ही भिजल्यामुळं आमच्यावर अनेक रोगांचे साथ निर्माण होऊ शकते आणि मला तो त्रास झालेला आहे, म्हणून मी पीडित झालेलो आहे। जास्त या ठिकाणी मला त्रास होत असल्याने मी दवाखान्यात तिकडे हालचाल करतो, तर आम्ही दवाखान्यात वगैरे जाऊ नये असे बी वर्जता इथं हे निवासी जिल्हा अधिकारी करीत आहेत आणि या ठिकाणी येऊन उपोषणकर्त्यांना हे धमकावत आहेत। यांच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि अशा अधिकाऱ्याला त्वरित बिरातून राजीनामा देऊन यांनी दुसऱ्या ठिकाणी जावा। या ठिकाणी यांची लायकी नाही नोकरी करण्याची। तसेच या ठिकाणचे पोलीस जे आहेत मागे 200 का 150 पोलिसांनी महासंचालक पोलीस मुंबई यांच्याकडे अर्ज केलेला होता की आमच्या बदल्या करा। इथलच्या जनतेला ते हिनवण्याचा प्रयत्न करीत आहेत, इथलच्या जनतेला ते अपराधी बनवण्याचा प्रयत्न करत आहेत की बदल्या कशासाठी करत। इथलची जनता ही कंट्रोलमध्ये आणण्यासारखी नाही, न्यायिक वागत नाही। मात्र इथलचे पोलीस इथं दुसऱ्या राज्यातून इथे येणारे पोलीस इथं आमच्यावर अन्याय करतात, जनतेवर अन्याय करतात। मग यांना इथं नोकरी करण्याची काय गरज आहे? यांनी नोकरी करू नये किंवा स्वतः इथून निघून जावा अशी अपेक्षा आहे। कारण तर यांनी मागच्या वेळेस बदलीचा जो अर्ज केलेला आहे तो बदलीचा अर्ज साक्षी मानून आपण खरंच प्रामाणिक आहेत का बीडच्या जनतेशी हे दाखवून द्यावं आणि
या ठिकाणी गैरप्रकार करणे या पोलिसांनी थांबावं आणि त्याला जिल्हा अधिकाऱ्यांनी थांबावं. का तर हे सर्व राजकारत्याच्या मिलापाने हे सामान्य जनतेवर अन्याय करीत आहेत. याची दक्षता जर नाही घेतली तर याच्यानंतर माझं कठोर कठोर आंदोलन राहील आणि त्याला जबाबदारी पोलीस प्रशासन आणि जिल्हा अधिकारी राहील करीत आम्ही या ठिकाणी उपोषण करीत आहे.